आज आपण बनवतोय मस्त असं वांगा, बटाटा आणि शेवग्याची शेंग भाजी. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे साहित्य घेतलेलं आहे ते आपण कापून घेऊया. कांदा, लसूण वगैरे सोलून घेऊया तोपर्यंत. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आपण बनवतोय मस्त अशी आगरी स्पेशल भाजी आहे. वांगा, बटाटा आणि शेवग्याची शेंग टाकून. ही भाजी भाकरी बरोबर, चपाती बरोबर काय अप्रतिम लागते, एकच नंबर. आपण भाजी कापून घेऊया. बटाटा घेतलाय. बटाटा देखील आपल्याला ना उभा कापायचा असा. अशा पद्धतीने उभा कापायचा. सालं नाही काढायची, सालांसकटच टाकायचं आपल्याला. त्याच्यानंतर हे शेंगा आहेत, त्या शेंगांच्या आपण शिरा काढून घेऊया. अशा पद्धतीने ना शिरा काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला शेंगांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने शेंगा आपल्या सगळ्या हे बघा शिरा काढून झालेल्या आहेत. आता आपण वांगी कापून घेणार आहोत. आधी देठ काढून घेऊया आणि हे साईडचं आहे ना, हे ते काढून घ्यायचं आपल्याला. पूर्ण नाही काढलं तरी चालेल. हे बघा, वांगे देखील आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची आणि पाण्यात घालूया आपण. आता मी धुवून घेते आणि पुन्हा मी पाण्यात घालून ठेवते, म्हणजे काळी पडत. इथे वांगी पाण्यात ठेवलेत. आता आपण सगळं साहित्य पाहून घेऊया. इथे आपण एक कांदा घेतलाय, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या डार्क हिरव्या आहेत. नंतर एक मीडियम साईजचा टॅमॅटो घेतलाय, तो पण असा उभा चिरून घेतलाय. कोथिंबीर घेतलाय, 4 लसणाच्या पाकळ्या त्या चेचून घेतल्यात. कढीपत्ता, त्यानंतर मीठ घेतलं इथे 1 चमचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे तेल घेतलेलं आहे. फोडणीला राई घालणार आहोत ते, आणि इथे 1 चमचा किसलेलं खोबरं घेतलं. आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया. आपली कढईत आपण तेल घालून घेऊया. आपलं तेल मस्त तापलेलं आहे. आता आपण राई घालूया याच्यामध्ये अर्धा चमचा. आपली राई छान तडतडली. आता आपण याच्यामध्ये लसूण घालूया. सगळ्यात आधी आपल्याला लसूण घालायचं. लसणाने खूप छान असा सुगंध येतो. अर्धा मिनिटभर परतून घेतला की आपण कांदा घालायचा, कढीपत्ता आणि मिरची हे सोबतच घालायचे. परतून घ्यायचं ट्रान्सपरंट होईपर्यंत. आपला कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून घेऊया. मीठ, हळद, त्यासोबत गरम मसाला. अर्धा मिनिटभर आपण परतून घेऊया. टॅमॅटो आपण नंतर घालणार आहोत, कारण टॅमॅटो आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, त्याच्यासाठी. थोडीशी कोथिंबीर घालूया ह्याच्यासोबतच. कोथिंबीर फोडणीला घातली ना, एक नंबर भारी टेस्ट येते. आता आपण ह्या भाज्या आहेत ते घालून घेऊया. तेलावर मस्त अशी परतून घ्यायची आपल्याला भाजी. अगदी परतून घ्यायचं अर्धा मिनिटभर, म्हणजे सगळं तेल आणि जे आपला मसाला आहे ते सगळं वांग्यांना लागेल. इथं मस्त असं परतून झालंय. आता मी याच्यात झाकण ठेवते, जे वाफेवर छान शिजेल, आणि झाकणावर आपण पाणी ठेवूया. 2 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचे. आपले 2 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून पाहूया. भाजी आपण असे झाकून ठेवली ना वाफेवरती, म्हणजे पाणी न घालता, की छान असं त्याचा एक वेगळाच अशी टेस्ट येते त्याला. आणि भाजीचं जे अर्क असतं ना, ते सगळं भाजीमध्ये मिळतं.
आणि हे आता वरचं पाणी आहे ते 2-3 चमचे आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आणि आता आपल्याला स्लो गॅसवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आता झाकण मारून पुन्हा आपण ठेवून देऊया स्लो गॅसवरती. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून पाहूया. ओहो, एक नंबर भारी दिसते भाजी. बटाटा शिजला का पाहूया आधी. बटाटा शिजत आलाय. आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालूया. जरा परतून घेते भाजी. त्याचसोबत आपण किसलेलं खोबरं घालणार आहोत. परतून घेऊया. आणि पुन्हा आपण वाफेवर जरा 5 मिनिटं ठेवून देणार आहोत. थोडं पाणी जर सुकलं असेल तर थोडं पाणी घातलं तरी पण चालेल, म्हणजे मी घालते. झाकण मारून ठेवून देऊया. आपली परतची 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढूया आपण. परतून घेऊया. मस्त असं बटाटा पण शिजलाय छान. भाजी आपली रेडी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. आणि गॅस बंद करूया. मस्त अशी आपली वांगा बटाटा शेवग्याची शेंग भाजी रेडी झालेली आहे. बघा, जबरदस्त अशी भाजी होते, छान. तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. नुसती डाळ भाताबरोबर देखील ही भाजी अप्रतिम अशी लागते. वांगा बटाटा शेवग्याची शेंग ही भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.